प्रश्न क्रमांक 1. भारतामध्ये पहिले विमान कधी उडवले होते? ऑप्शन नंबर 1. 1950 मध्ये. ऑप्शन नंबर 2. 1650 मध्ये. ऑप्शन नंबर 3. 1895 मध्ये. ऑप्शन नंबर 4. 1890 मध्ये. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1895 मध्ये. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या प्राण्याचे दात सतत वाढत राहतात? ऑप्शन नंबर 1. माणूस. ऑप्शन नंबर 2. हत्ती. ऑप्शन नंबर 3. उंदीर. ऑप्शन नंबर 4. जिराफ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे उंदीर. प्रश्न क्रमांक 3. जगात एका मिनिटाला सरासरी किती मुले जन्मतात? ऑप्शन नंबर 1. 500 मुले. ऑप्शन नंबर 2. 400 मुले. ऑप्शन नंबर 3. 250 मुले. ऑप्शन नंबर 4. 350 मुले. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 250 मुले. प्रश्न क्रमांक 4. असा कोणता पक्षी आहे जो स्वतःचे अंडे दुसऱ्याच्या घरट्यामध्ये घालतो? ऑप्शन नंबर 1. कबूतर. ऑप्शन नंबर 2. मोर. ऑप्शन नंबर 3. पोपट. ऑप्शन नंबर 4. कोकिळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कोकिळ. प्रश्न क्रमांक 5. भारताचा सर्वात मोठा बांध कोणता आहे? ऑप्शन नंबर 1. जवाहर बांध. ऑप्शन नंबर 2. हिराकुंड बांध. ऑप्शन नंबर 3. मोदी बांध. ऑप्शन नंबर 4. वरील एकही नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हिराकुंड बांध. प्रश्न क्रमांक 6. भारताचा राष्ट्रीय कलर कोणता आहे? ऑप्शन नंबर 1. काळा कलर. ऑप्शन नंबर 2. पिवळा कलर. ऑप्शन नंबर 3. भगवा कलर. ऑप्शन नंबर 4. हिरवा कलर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भगवा कलर. प्रश्न क्रमांक 7. कुठल्या देशात सर्वात जास्त काळे मुलं जन्मतात? ऑप्शन नंबर 1. वेस्ट इंडिज. ऑप्शन नंबर 2. अमेरिका. ऑप्शन नंबर 3. फ्रान्स. ऑप्शन नंबर 4. अफगाणिस्तान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वेस्ट इंडिज. प्रश्न क्रमांक 8. सर्वात जास्त शेती कोणत्या देशात करतात? ऑप्शन नंबर 1. पाकिस्तान. ऑप्शन नंबर 2. अमेरिका. ऑप्शन नंबर 3. भारत. ऑप्शन नंबर 4. डेन्मार्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशात जाड होणे बेकायदेशीर मानले जाते? ऑप्शन नंबर 1. फ्रान्स. ऑप्शन नंबर 2. दक्षिण आफ्रिका. ऑप्शन नंबर 3. चीन. ऑप्शन नंबर 4. जपान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 10. कबड्डी खेळ कुठल्या देशाने शोधला? ऑप्शन नंबर 1. मलेशिया. ऑप्शन नंबर 2. भारत. ऑप्शन नंबर 3. नेपाळ. ऑप्शन नंबर 4. अमेरिका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 11. स्वातंत्र्यापूर्वी भारताचा सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण होता? ऑप्शन नंबर 1. राजगुरू. ऑप्शन नंबर 2. डॉक्टर सुभाष राय. ऑप्शन नंबर 3. भगतसिंह. ऑप्शन नंबर 4. महात्मा गांधी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डॉक्टर सुभाष राय. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या देशामध्ये हुंडा घेणे किंवा देणे हा गुन्हा आहे? ऑप्शन नंबर 1. भारत. ऑप्शन नंबर 2. पाकिस्तान. ऑप्शन नंबर 3. जपान. ऑप्शन नंबर 4. अमेरिका.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.